पुण्यातील अनोख्या प्रचाराची। देशासह राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळते। सर्वच राजकीय पक्षांसह छोटे पक्ष देखील आपला प्रचार करतात। पुण्यामध्ये सध्या एका रिक्षाच्या प्रचाराची जोरदार चर्चा सुरू आहे। बघतोय रिक्षावाला नावाची संघटना पुणे जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणूक लढवतीये। ज्यांना जेवणाचं ताट हे चिन्ह मिळालेलं आहे आणि त्याचा प्रचार रिक्षावर जेवणाचं ताट चिकटवून अनोख्या पद्धतीने पुण्यामध्ये करण्यात येतोय। दरम्यान याचा सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे पुण्याचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। देशासह महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे। सर्वच राष्ट्रीय पक्ष आणि छोटे पक्ष आपला प्रचार करतायत। पुण्यातील बघतोय रिक्षावाला संघटनेनेही पुणे जिल्ह्यातील 4 लोकसभा जागा ज्या आहेत ते लढत आहे आणि त्यांच्या पुण्यातील उमेदवाराला जेवणाचं ताट हे चिन्ह मिळालेलं आहे आणि त्याचा अनोखा प्रचार पुण्यातील रस्त्यावर ते अशा प्रकारे करतायत। मी मनोज वेताळ, पुणे लोकसभा उमेदवार। आमचे मुद्दे असे आहेत की आमच्या वाढलेल्या दर पावत्या असतील, आरटीओने लादलेले आमच्या अनावश्यक जे नियम आहेत, पासिंगचे उदाहरणार्थ पासिंगचे म्हणा, आरटीओ पुण्यात येऊन कारवाई करते, ओव्हरलोड भरला की ओव्हरलोड जे माल भरतात त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे। परत आमच्या रिक्षा बांधवांच्या त्यांच्या समस्या असतील, टू व्हीलर, झोमॅटो, स्विगी व कॅब चालकांच्या यांच्या दरांमध्ये फरक असल्या कारणाने आम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो आहे। ताट हे असं की यासाठी की आम्ही ह्याच्यावर स्टिकर लावले, आमच्या 4ही उमेदवारांचे फोटो लावून हे ताट हे सॅम्पल आम्ही मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना आम्ही आकर्षित करू इच्छितो की आम्हाला मतदान करा। आम्ही तुमच्या समस्या व आमच्या रिक्षा बांधवांना जे झोपी गेलेले जे टू व्हीलर असेल, कॅब असेल या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी हे ताट आम्ही त्यांना सॅम्पल म्हणून आणि आमचं स्टिकर लावून त्यांना आम्ही पुढे चालतो। कॅमेरामन सुमित सह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे।